नमस्कार मित्रांनो, बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून। उद्धव ठाकरेंचा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सर्वात मोठा धमाका। विधानसभेची पहिली यादी उद्धव ठाकरेंकडून जाहीर। सर्वच पक्षाला आश्चर्यकारक। ठाकरेंनी वाजवले विधानसभेचे रणशिंग। मित्रांनो, पहिला आमदार तो निवडलाय ठाकरेंनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून। शिवसेनेचे युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्वमधून उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देत त्यांना लढण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे आता वरुण सरदेसाई आणि ईशान सिद्दीकी यांच्या विरोधात ही लढत जोरदार होईल अशी शक्यता आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दुसरा उमेदवार आपला जाहीर केलाय, तो भांडूप विक्रोळी मतदारसंघातून। शिवसेनेची डॅशिंग आमदार असे सुनील राऊत यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंकडून जाहीर झाली आहे। यामुळे सध्या सुनील राऊत यांना भांडूप विक्रोळी मतदारसंघातून कोणीही विरोधक नाहीये, त्यामुळे यांचाही या ठिकाणी विजय पक्का मानला जात आहे। पुढचे आमदार आहेत बाळापूर विधानसभेचे सध्या नितीन देशमुख, जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातून निष्ठून आलेले हे आमदार उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू आमदार मानले जातात। त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी संधी दिल्यामुळे त्यांचा विजय बाळापूरमधून पक्का मानला जात आहे। दुसरे आमदार आहेत ते म्हणजे कैलास पाटील। धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे। या भागातून उद्धव ठाकरेंचे हे निष्ठावान राहिले आमदार पुढील निवडणूक देखील त्यांचा खूप मोठा विजय होईल अशी शक्यता सर्वांना आहे। त्यामुळे ठाकरेंनी ही देखील जागा त्यांना दिलेली आहे। त्यानंतर पुढचे महत्त्वाचे आमदार म्हणजे रमेश कोरगावकर। भांडूप पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंशी सर्वात निष्ठावान मानले जाणारे हे आमदार आता यांना उद्धव ठाकरेंनी आपली विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। या सगळ्या कारणास्तव उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात प्रथमच बाजी मारत आपले पहिले 5 उमेदवार जाहीर केलेत। त्यामुळे या 5ही उमेदवारांचा विजय पक्का मानला जात आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, उद्धव ठाकरे महाराष्ट्रात किती जागा जिंकतील? ठाकरेंनी या 5 उमेदवारांची नावं घोषित केलीत, ते उमेदवार जिंकतील का? आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।